थेट आपण मान्यवरांकडे पुन्हा एकदा जाणार आहोत, कारण दिवसभरातले राडे आणि राड्यानंतर मात्र एक सर्वसामान्य मतदार म्हणून राजकीय पक्षांना हा केविलवाणा प्रयत्न का करावा लागतो. सूरजजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल. एक मतदार म्हणून तुम्ही जाता आणि दुसरीकडे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणून देखील आपण काम करता. मात्र आज राजकीय पक्षांसमोरची ही अपरिहार्यता का? जोपर्यंत वातावरण तापवलं जात नाही, विविध मुद्द्यांना हात घातले जात नाही, तोपर्यंत निवडणुका पार पडणार नाही, यावरती आता विश्वास ठेवायचा का? विशालजी, दोन गोष्टी आहेत. एकतरी तुमच्या प्रचारातले मुद्दे हे राजकीय वातावरण तापवत असतात आणि ग्राउंडवरची निवडणुकीच्या दिवशी जी परिस्थिती आहे, दोन उमेदवार जर तुल्यबळ असेल तर त्या ठिकाणी तशा पद्धतीची परिस्थिती उद्भवत असते. कारण ती प्रतिस्पर्धी तितक्या ताकदीची असतात, म्हणून तशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवत असते. कुठलाही राजकीय पक्ष आपल्या पदाधिकारीला बूथ कॅप्चर करा किंवा मैदानावरती उतरून मतदारांना एक वेगळं दहशतीचं वातावरण निर्माण करा. मला वाटत नाही की सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक असू द्या, अशा पद्धतीचं प्रशिक्षण म्हणा किंवा संदेश म्हणा जे किंवा मेसेज जो द्यायचा तो असा कधीही कुठलाही राजकीय पक्ष देत नसतो. ही परिस्थिती का उद्भवते तर तिथले दोन प्रतिस्पर्धी तितक्या ताकदीचे असेल तर अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवत असते. निवडणुकीच्या आधी प्रचारामधले जी मुद्दे असतात ती तुम्हाला एका वेगळ्या मुद्द्यावर निवडणूक घेऊन जाण्यासाठी तशा मुद्द्यांचा वापर केला जातो. परंतु अशा कुठल्याही निवडणुकीच्या दिवशी कुठलाही राजकीय पक्ष मला वाटत नाही की अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवेल असं आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आदेश देत असेल असं मला वाटत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.